आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची प्रभावी अंमलबजावणी करून अ, ब, क, ड प्रवर्गानुसार आरक्षण लागू करावं या प्रमुख मागणीसाठी विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं हदगाव तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकरांनी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत शासनानं आरक्षण उपवर्गीकरणाबाबत तातडीनं निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली। त्यानंतर तहसीलदारांमार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं समाज बांधव, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मोर्चा शांततेत पार पडला असून शासनानं मागण्यांवर लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आंदोलकांनी व्यक्त केली आहे। पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो साहेब, कारण आमचा दिनदुबळा समाज आहे। या समाजाचा आवाज शासनापर्यंत पुरवण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून हजर झालात, त्याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करतो। खरं तर आज शासन आणि सुप्रीम कोर्ट आम्हाला निर्णय द्यायला, आम्हाला अबकड करून द्यायला तयार आहे, परंतु काही अक्कलपोटी लोकांना हे पटत नाही। हे खूप त्यांना अवघड वाटत आहे, का तर त्यांच्या कुठतरी पोटावर पाय पडेल अशी त्यांची कांक्षा आहे। हा कार्यक्रम, मी या समितीचा अध्यक्ष होतो, मला माझ्या सर्व टीमनं असं अतोनात मेहनत करून मला सहकार्य केलेलं आहे। खरं तर मी एकट्याने हे काहीच केलेलं नाही, माझ्या टीमने केलेलं आहे। हे सगळं कसं झालं, एखादा लडका खिलाडी असते बघा, त्या लडक्या खिलाडीला काय होते, जेव्हा हरायच्या मार्गावर असते त्यावेळेस त्याला वाटते काहीतरी लडकी करावं आणि आपण जिंकायला बघावं। अशा पद्धतीने ते दिशाभूल करण्याचं काम करत आहेत आमच्या समाजाचं आणि इतर शासनाचं। खऱ्या अर्थानं हे संविधानिक आहे आणि ही मागणी पण आमची रास्त आहे आणि आम्हाला शासनावर भरोसा आहे की शासन आम्हाला हे अबकड करून देणार आहे।